चॅनलच्या माध्यमातून सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं आणि गिरीश महाजनांचं नाव घेताना काही विचार लागलाय. एक तर कुठलाही संबंध नाही, पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे. उधर पाकिस्तानी मीडिया और यहाँ भारतीय मीडिया में जहाँ दाऊद इब्राहिम को लेकर कंट्राडिक्टरी खबरें आ रही है, तो वहीं महाराष्ट्र में दाऊद के करीबियों से जुड़ा सियासी घमासान देखने को मिल रहा है. नागपुर के शीतकालीन सत्र में कुछ दिनों तक दाऊद इब्राहिम और सलीम कुत्ता ये दो नाम गूंजते रहे. बीजेपी और शिंदे शिवसेना के विधायकों ने आरोप लगाया कि उद्धव ठाकरे की शिवसेना के पदाधिकारी एक पार्टी में दाऊद के गुर्गे सलीम कुत्ता के साथ डांस कर रहे थे. इसके बाद देवेंद्र फडणवीस ने भी एसआईटी जांच की घोषणा की, जिसके बाद तो समझो नागपुर शीतकालीन सत्र इसी की भेंट चढ़ गया. सबसे पहले जानते हैं कि मुख्य रूप से ये सलीम कुत्ता कौन है. दाऊद इब्राहिम के सहयोगी सलीम कुत्ता पर 1993 के मुंबई सीरियल ब्लास्ट में शामिल होने की बात साबित हुई. अदालत ने कहा कि उसने सिलसिलेवार बम विस्फोट में विस्फोटक, गोला बारूद और बंदूक की गोलियां की आपूर्ति की थी, जिसमें उसे दोषी पाया गया था. अदालत ने कहा कि उसका असली नाम मोहम्मद सलीम मीरा शेख है. सलीम कुत्ता मूल रूप से तमिलनाडु के तंजावुर जिले के कुक्टा गांव का रहने वाला था और उसका नाम सलीम कुत्ता इसी गांव के नाम पर पड़ा था, क्योंकि किसी को मारते वक्त वह कुत्ते की तरह बहुत क्रूर होता था और उसकी बॉडी लैंग्वेज आक्रामक हो जाती थी. यही एक वजह भी है कि उसका नाम सलीम कुत्ता पड़ गया. आपको बता दें, 1990 के दशक में अबू बकर ने उसे और मोहम्मद दोसा उर्फ मजनू को मुस्तफ़ा से मिलवाया. मोहम्मद दोसा को दाऊद का खास आदमी माना जाता था. सलीम को 1993 के मुंबई ब्लास्ट मामले के दौरान हथियार का पता लगाने का काम सौंपा गया था. बाद में टाड़ा कोर्ट ने सलीम को गोला बारूद सप्लाई करने और बंदूक की गोलियां सप्लाई करने के जुर्म में सजा सुनाई थी. सलीम कुत्ता को लेकर राजनीति क्यों गर्म है? विधानसभा में नीतीश राणे ने उद्धव ठाकरे नेता सुधाकर बड़गुजर की सलीम कुत्ता के साथ तस्वीरें और वीडियो दिखाई, जिसके बाद सत्ता पक्ष के लोग महाविकास आघाड़ी के खिलाफ आक्रामक हो गए. साथ ही एसआईटी की मांग भी कर दी. तो वही ताबड़तोड़ एसआईटी की मांग को उप मुख्यमंत्री फडणवीस ने मंजूर भी कर लिया. तो वहीं दूसरी तरफ विधान परिषद में विपक्ष ने फडणवीस के करीबी गिरीश महाजन पर आरोपों की बौछार कर दी. महाविकास आघाड़ी से एनसीपी विधायक एकनाथ खड़से ने सीधे तौर पर कैबिनेट मंत्री गिरीश महाजन के सलीम कुत्ता से संबंध रखने का आरोप लगाया. इस दौरान खड़से ने कुछ पुरानी तस्वीर भी दिखाई और मंत्री गिरीश महाजन के इस्तीफे के साथ इस मामले की एसआईटी जांच की मांग कर डाली. विपक्ष ने महाजन की एक पुरानी तस्वीर दिखाते हुए कहा कि गिरीश महाजन और अन्य बीजेपी नेता इसकी भी एसआईटी जांच होनी जरूरी है. लेकिन देवेंद्र फडणवीस ने तुरंत इन आरोपों का जवाब दिया और कहा कि ये सब झूठ है. विपक्ष के आरोपों को बेबुनियाद बताते हुए कहा कि शहर खतीब के साथ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम का दूर दूर तक कोई संबंध नहीं है. नासिक जिले के सबसे बड़े मुस्लिम धर्मगुरु शहर खिताब के भतीजे की शादी थी, जिसमें तत्कालीन जिले के पालक मंत्री गिरीश महाजन गए थे. उन्होंने वर वधू को आशीर्वाद दिया. महाजन ही नहीं बल्कि सभी दल के नेता, विधायक और अधिकारी उस शादी में शामिल हुए थे. उस दौरान भी महाजन के खिलाफ यह मुद्दा उठा था. तो वहीं सुधाकर बड़गुजर की पत्नी हर्षदा बड़गुजर ने अपने पति पर लगे आरोपों से इनकार करते हुए कहा कि यह सार्वजनिक कार्यक्रम था और इसमें शामिल होने वाले हर व्यक्ति को हमें जानने की जरूरत नहीं है. सलीम ने विभिन्न जेलों में सजा काटी. 2016 में यरोड़ा जेल में आने के बाद से उसे पैरोल नहीं मिली थी. तो ठाकरे समूह के पदाधिकारी सुधाकर बड़गुजर वाला यह वीडियो पुराना है. अब इस मामले में सलीम कुत्ता और दाऊद इब्राहिम के नाम से किस तरह से राजनीति गरमाई है विधान परिषद और विधान भवन में, आप खुद देखिए. हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर. अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर
ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो. नाही, एक मिनिट. अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे. अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे. अध्यक्ष महोदय जो आपल्याकडे मी पाठवणार आहे. अध्यक्ष महोदय हा 93चा बॉम्बलास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही, सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसैनिक? हा अध्यक्ष महोदय काय कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा? अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे, नुसतं ह्याला अटक करू नका. ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे? अध्यक्ष महोदय हा कोण वाचवतोय? अध्यक्ष महोदय हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो? बडगुजर कोणाची फोनाफोनी करतो? त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे. असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष महोदय हे पार्ट्या करायला लागल्या. आम्ही सुरक्षित आहे का? अध्यक्ष महोदय आम्ही सगळे सुरक्षित आहे का? आणि हे प्रमुख पक्ष आहेत, मोठे हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणतात, स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांवर पार्टी करतात. अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे, आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत. मी विनंती करतो साहेबांना, साहेब बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून ह्याची चौकशी करा. ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण? ह्याला कोण वाचवतो? कोण फोनाफोनी करते? ह्या बडगुजरसाठी ह्याची चौकशी झाली पाहिजे. हा विषय अतिशय गंभीर आहे. या ठिकाणी बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत आणि विशेषतः या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं, खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता. पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं, हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल. याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते, त्याला कोणाचा वरदहस्त होता का, कोणाचा आशीर्वाद होता का, ही तपासण्यात येईल. आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो. अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत. अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हो SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र विधान परिषद 2029च्या अंतर्गत मी काही विषय आपल्यासमोर मांडला होता. मुंबई येथे 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन 2017 मध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे, त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे, तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याचे संबंध असल्यामुळे या प्रकरणाची SITच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी असे लोकप्रतिनिधींनी केलेले असणे, गिरीश महाजनांवर गंभीर आरोप होत असल्यामुळे संच्या विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी असे मी आपल्याकडे देतो. अध्यक्ष महोदय माझ्या समोर हा फोटो आहे, तुम्ही खाली सुद्धा खाली हे पण 289 मध्ये काही नाव नव्हतं कुठल्या मंत्र्यांचं, त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले. तुम्ही नावं घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा, फोटो वगैरे दाखवा सर. तुम्ही शासकीय प्रतिनिधी या, शांत बसा, त्यांना पूर्ण करू द्या, त्यांचा पूर्ण होऊ द्या ना. खडसे साहेब काय निर्णय दिलाय का? तुम्ही का आधी ओरडता? ऐकू द्या. देशद्रोह्यांशी संबंध असल्यामुळे अध्यक्ष महोदय मी म्हणत नाही असं,
आरोप आहे हा. 289 मध्ये नाव हा त्यांनी घेतलं माझ्याजवळ नाही फोटो कोणाचं आहे. त्यांनी बडगुजरचं घेतलं नाही आणि गिरीश महाजनाचं एक घेतलं मिनिट, बोला ठीक चला आहे. हा. एका त्यांनी मंत्र्याचे नाव घेतलं नाही म्हणून बोलायला दिलं. मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं, मग गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या? तुम्ही कोणाचीच नावं घेऊ नका नाही, ना. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अहो थांबा शंभूराजे देसाई 2017 मध्ये तुम्ही जागृती मंत्री लहान आहात. मुलगी जोया अहो, 289 तिच्या नाव लग्न नाहीये शाखेत कोणाचं. आणि त्यांनी खती ऐकायला त्याच्यावर घेतलं झाला. तर ते अनुभवी सदस्य हा आहेत. विवाह सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला. या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याबरोबरीला एसीपी राजू भुजबळ, सोमनाथ तांबे, मधुकर कड, 20 ते 25 पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते. सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खतीब इसामुद्दीन खतीब याच्या नावाने रातोरात नवीन लग्नपत्रिका खडसे तयार साहेब, केली. त्याच्यात असा चर्चा पाहिजे बनाव असेल तर केला. ते आम्ही सांगा. सर्व सगळी शेरे पेपरमधली खतीब, माहिती वाचू नका. आम्ही पण इसामुद्दीन वाचली. खतीब याच्या आमंत्रणामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतली. हा, ठीक आहे. आपणही या ठिकाणी माझी विनंती आहे की याची एसआयटी चौकशी करा. नाही मी कशी करणार यासाठी अहो त्याची तपास चाललाय आता ना सरकारने जाहीर म्हणजे केलं. तुमच्या माध्यमातून मी तुमचं सरकारला पूर्ण करा. सांगतोय हा. की याची एसआयटी चौकशी करा. जसं त्या सुधाकर बडगुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केलेत, तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे. जे ते काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्यांशी बॉम्बस्फोटामधल्या आरोपींशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, साधी मागणी आहे. आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे? आरोप झालाय फक्त हा. म्हणून अध्यक्ष सभापती महोदय, या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी, त्यांचं याच्यावर झाल्यावर कार्यवाही रामच- व्हावी. आता लपून त्यांचं पूर्ण चालणार होऊ दे नाही आणि त्यानंतर. संरक्षण देऊन चालणार नाही. थांबा, थांबा. सभापती ते महोदय, या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे, मी मंत्र्यांची काढून त्याच्यामध्ये टाकलीत स्वच्छ नावं. धुवून लोक बाहेर येतील. मी माझी विनंती आहे मंत्र्यांचं आपल्याला, नाव काढून टाकलेलं आहे आणि कोणाचीच नावं घ्यायची नाही. बॉम्ब स्फोटाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली, तशी या ठिकाणी करावी. खाली काय झालंय मला माहिती नाही. सत्य बाहेर यावं, मालचं खालचं, पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसले कसे, बॉम्बस्फोटाच्या आरोपींबरोबर बसले कसे, एक मंत्री कसा बसू शकतो त्या ठिकाणी, सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ शकतात, ह्यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही. नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्यावर कारवाई होते. सुधाकर बडगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई, अक्कसापोटी त्याच्यावर एसीबीची कारवाई. आणि मग या संदर्भात प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे, या फोटोमध्ये सगळे दिसत आहे. हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता. असं का नको? अजून चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता? चौकशी मान्य कुठे केली अजून? तुम्ही पूर्ण करा बरं, असं माझ्या गावावर येणार नाहीये कशा. तातडीने चौकशी करावी ठीक आहे, आणि झालं. तोपर्यंत जे सन्माननीय मंत्री अनिल याच्यात परब, बोला. असतील त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. सभापती महोदया, या ठिकाणी ज्या लग्नामध्ये गिरीश महाजन गेले होते, आणि केवळ गिरीश महाजनच नाही, सगळ्या पक्षाचे नेते गेले होते, काही अधिकारी पण होते, ते लग्न मुस्लिम धर्माचे नाशिकचे सर्वात मोठे धर्मगुरू ज्यांना शेहरे खातीब म्हणतात त्यांच्या पुतण्याचं लग्न होतं. बसून बोलायचं. त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते. शेहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झालं त्यांच्या वडिलांचं जे सासर आहे त्या सासरातली एक नातेवाईक ही दाऊदच्या कुठल्या तरी भावाशी तिचं लग्न झालंय असा आरोप करण्यात आला त्यावेळी. पण ज्यांच्याशी लग्न झालं त्याही परिवाराचा कुठेही दाऊदशी संबंध नाही, दाऊदशी संबंधाचा त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही, कुठलाही गुन्हा दाऊदशी संबंधाचा किंवा तशा प्रकारचा शहरे खतीबवरही नाही आणि त्यांचे जे ज्यांच्याकडे लग्न झालं त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी नाही. तथापि त्यावेळी अशा प्रकारचा आरोप माध्यमांमध्ये झाल्यानंतर मी स्वतः गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती. 17-18 मधली ही गोष्ट आहे. आणि तत्कालीन डीसीपीच्या अंतर्गत जी चौकशी समिती नेमली होती त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिलेला आणि त्या अहवालात
अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. खरं म्हणजे आज उद्धवजी आले त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील, पण खरं म्हणजे ऐका आता शांत. एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे, अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही? तेव्हा दाखवायला पाहिजे होती ना. सभापती महोदया, खरं म्हणजे मी हे म्हणेन, एक तर कुठलाही संबंध नाही, पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे. यांनी माफी मागितली पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदया, पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत.